सर्वांना नमस्कार. आज आपण ग्रामपंचायत विकास आराखडा म्हणजेच GPDP आराखडा सन 2026-27 तयार करण्यासाठी ई ग्राम दिशा पोर्टलवर चा वापर कशा प्रकारे करावा याची आज माहिती पाहणार आहोत. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ई ग्राम दिशा पोर्टलवर नोंदणी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करावं हे आपण पाहिलं. ते रजिस्ट्रेशन पेमेंट प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ईमेलवर युजर आयडी आणि पासवर्ड येईल. यानंतरच्या काळामध्ये जे नवीन रजिस्ट्रेशन होतील त्यांना OTP बेस सुद्धा युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल, ईमेलवर सुद्धा मिळेल. तर नोंदणी केल्यानंतर आपणास जो युजर आयडी मिळालेला आहे म्हणजेच मेल आयडी आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला हे होम पेज दिसेल. इथे डाव्या साईडला डॅशबोर्ड, ग्रामपंचायत हे सर्व टॅब आपणास या ठिकाणी दिसतील. डॅशबोर्ड मध्ये आढावा, आर्थिक स्थिती आणि मार्गदर्शक तत्वे असतील. यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे PPT GPDP संबंधित शासन निर्णय आणि पुस्तिका पाहण्यास मिळतील. आर्थिक स्थिती आपल्या ग्रामपंचायतचा जो आराखड्याची माहिती ती इथे मिळेल. या ठिकाणी काहीही भरायचं नाहीये. आढावामध्ये जे ग्रामपंचायतची आर्थिक जी परिस्थिती आहे ती पाहण्यास मिळेल. ग्रामपंचायतमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळेल. आपल्याला प्रत्यक्ष काम वार्षिक आराखड्यामध्ये करायचंय. यामध्ये सुरुवातीला वार्षिक आराखड्यामध्ये आल्यानंतर ही टॅब मिनिमाइज करायची. एकूण 8 टॅब आहेत. त्यामध्ये पहिली जी टॅब आहे त्यामध्ये ग्रामपंचायतची जी प्राथमिक माहिती आहे पहिल्या स्टेपमध्ये त्यामध्ये सुरुवातीला थीम निवडायचं आहे. आपल्याला यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करायचे किंवा माहिती टाकायची असेल तर बदल करा टॅबवर टाकायचं. मी इथे 2 थीम निवडल्या होत्या. आपण सुरुवातीला जी पाहिजे त्या थीम निवडाव्यात. मी आरोग्यदायी दुसरी थीम निवडण्यासाठी बालस्नेही अशा थीम निवडल्या. ग्रामपंचायत आपण ग्रामपंचायत रजिस्ट्रेशन ज्याप्रमाणे केले ते इथे इन्फॉर्मेशन येईल. इथे सरपंच आणि सरपंच किंवा प्रशासक जे असेल ते आपण इथे निवडायचं. त्यांची नाव, मोबाईल नंबर टाकायचं, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं नाव, नंबर टाकायचं, प्रभारी अधिकारी, पर्यवेक्षक. यामध्ये काही फील्ड हे कंपल्सरी केले. ती माहिती भरल्याशिवाय नेक्स्ट स्टेपला जाणार नाही. जे महत्वाचे फील्ड आहेत ते मात्र कंपल्सरी केलेत. त्यानंतर कुटुंब संख्या, लोकसंख्या, ठराव, ग्रामसभा दिनांक आणि ठराव क्रमांक. यामध्ये सुरुवातीला तांत्रिक छाननी समितीला जो सुरुवातीला आपण ठराव द्याल त्यामध्ये पहिल्या ग्रामसभेत तयार करणाऱ्या ग्रामसभेत जायचं. तांत्रिक छाननी समितीकडनं आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी या दुसऱ्या ग्रामसभेचा ठराव क्रमांक आणि दिनांक टाकायचा आणि तो आराखडा अपलोड करायचा आहे. मी यामध्ये बरीचशी माहिती अगोदर भरून ठेवलेली आहे कारण व्हिडिओमध्ये वेळ जायला नको म्हणून. ही माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर इथे जतन करा म्हणायचं. पहिल्या पायरीची जी कंपल्सरी माहिती ती भरल्याशिवाय दुसऱ्या पायरीला जाता येणार नाही. आपण दुसऱ्या पायरीकडे जाऊया. दुसऱ्या पायरीमध्ये सर्व निधी उपलब्धता आहे. या सर्व योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत. या पहिल्या रकान्यामध्ये या योजनांच्या रकमा टाकायच्यात. त्यासाठी आपण बदल म्हणायचं. मी ऑलरेडी इथे टाकलेला आहे. आपण यामध्ये 16 वित्ताय, ग्राम निधी आणि VB रामजी हे कंपल्सरी केलेलं आहे. बाकी इतर योजना हे आवश्यकतेनुसार घेऊ शकतात, परंतु सर्वच योजनांचा आराखडा बनवणं अपेक्षित आहे. मी या ठिकाणी सर्व रकमा ऑलरेडी टाकलेल्या आहेत आणि मी या सेव्ह करतो. या पहिल्या कॉलम मध्ये त्या रकमा टाकायच्या. त्याचं बंधित आणि अबंधित असं बायफर्गेशन त्या नियमानुसार ते ऑटोमॅटिक होईल. सेव्ह केलं. हे सेव्ह केल्यानंतर आपण
तिसऱ्या पायरीकडे जातो. निधी सर्व योजनांचा भरल्यानंतर त्या योजनांचा आराखडा कशा प्रकारे भरावा याबाबतची तिसऱ्या पायरीमध्ये माहिती आहे. सुरुवातीला यामध्ये आपल्याला एकूण जो आराखडा बनवायचा आहे, रक्कम, पूर्ण अर्थसंकल्प, आपण जेवढं काही निधी उपलब्धतामध्ये भरलेला आहे ते इथे दिसेल. त्यानंतर किती शिल्लक आहेत, म्हणजे हा अर्थसंकल्प त्यातनं किती खर्च टाकलेले आहेत त्याची शिल्लक या ठिकाणी दिसेल. मी काही अंशी प्रमाणात आराखडा ऑलरेडी तयार करून ठेवला, त्यामुळे आपल्याला ही रक्कम कमी दिसेल. निधी उपलब्धमध्ये ज्या योजनांवर 0 पेक्षा जास्त रक्कम टाकली असेल त्याच योजना इथे आराखडा बनवण्यासाठी येतील, कारण ज्यांची 0 रक्कम असेल त्याचा आराखडा बनवण्याचा प्रश्न येत नाही. इथे खाली ई ग्राम स्वराज पोर्टलवर अपलोड अटी अहवाल, यामध्ये आपण ज्या थीम निवडलेल्या आहेत त्या थीम दिसतील. त्या थीमची जी पहिली अट आहे की त्याच्या ज्या एकूण ऍक्टिव्हिटी आहेत ई ग्राम स्वराजवर त्याच्या 25% ऍक्टिव्हिटी या आराखड्यामध्ये आल्या पाहिजेत. इथे मी जो आराखडा तयार करून ठेवलेला आहे काही अंशी, त्याच्यात 2 आरोग्यदायीच्या 2 आणि बालस्नेहीच्या 2 ऍक्टिव्हिटी आलेल्या आहेत. शिल्लक इथे दिसतात 5 आणि 5. त्यानंतर दुसरं आहे सर्व अबंधित निधी 25%. जे काही अबंधित निधी असेल, म्हणजे या ठिकाणी ग्रामनिधी आणि विविरामजीचा विचार करूया, त्या दोन्ही मिळून जो काही निधी असेल टोटल त्याच्या 25% निधी. आता अबंधितच्या 25% निधी असतो, परंतु ग्रामनिधीच्या बाबतीत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार ग्रामनिधी हा पूर्णतः अबंधित आहे, परंतु महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 35% निधी हा अबंधित आहे. परंतु आपण केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे ई ग्राम स्वराज पोर्टलवर अटी शर्ती असल्यामुळे आपण ग्रामनिधी पूर्णतः 100% पकडायचा आहे या ठिकाणी या अटीसाठी. मग त्यामुळे ग्रामनिधीची पूर्ण रक्कम आणि विविरामजीची पूर्ण रक्कम याच्या 25% निधीची या ठिकाणी अट आहे. या ठिकाणी आरोग्यदायीचं 5,000 रुपये खर्च टाकलेले आहेत 25,000 पैकी, तर इथे आपल्याला 20,000 शिल्लक दिसतात. आणि बालस्नेहीचे 25,000 पैकी 10,000 खर्च टाकलेले आहेत, इथे 15,000 शिल्लक दिसतात. तिसरी जी अट आहे ती 16 वित्त आयोग अबंधित निधी, म्हणजे ज्याप्रमाणे इथे सर्व अबंधित निधीचं 25%, तसं इथे 16 वित्त आयोगाच्या अबंधितच्या 25% निधी हा निवडलेल्या थीमवर टाकायची, ही तिसरी अट आहे. तर त्यामध्ये 15,000 पैकी 5,000 खर्च टाकलेले, शिल्लक इथे 10,000 दिसतात. बालस्नेहीसाठी 15,000 पैकी 10,000 खर्च टाकलेत, 5,000 इथे शिल्लक दिसतात. आता ह्या अटी पूर्ण करत आपल्याला आराखडा तयार करायचा आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण 16 वित्त आयोगाचा विचार करू की त्यामध्ये अजून आरोग्यदायीवर 10,000 आणि बालस्नेहीवर 5,000 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. तर आपण त्याप्रमाणे करूया. इथे बदलवर जायचं, जिथे प्लस राहिलेले आहे ते दिसेल. इथे पहा एकूण तरतूद त्या योजनेची इथे दिसते, किती खर्च केला ते दिसेल आणि इथे शिल्लक किती राहिलेली आहे ती दिसेल. इथे 16 वित्त आयोगाची आपण प्लस करूया. इथे अबंधितचा जो खर्च आहे त्यामध्ये स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, इथे पहा आपल्याला अजून 60,000 रुपये शिल्लक दिसतात. दोन्ही मिळून ते 60,000 रुपये म्हणून दोन्ही ठिकाणी ते दाखवतात. मी सुरुवातीला मग या ठिकाणी स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनचं एखादं काम घेतो. सामुदायिक बायोगॅस उभारणे, यामध्ये एक वैशिष्ट्य अजून आहे की इथे मराठीमध्ये टाकल्यानंतर इकडे इंग्लिशमध्ये येईल, परंतु आपल्याला एखादं ऍक्टिव्हिटीचं नाव मराठीमध्ये किंवा कामाचं नाव इंग्लिशमध्ये माहित असेल तर आपण इंग्लिशमध्ये टाकलं तरी चालेल, पण ते इंग्लिशच्या कॉलममध्ये बायोगॅस इन्स्टॉलेशन असं मी म्हटलं तर त्याचं मराठीमध्ये इथे नाव येतं. आपण ते दुरुस्तही करू शकता जर चुकीचं वाटलं तर. मग मला इथे बंधित मध्ये अजून 60,000 रुपये शिल्लक दिसतात. मी पूर्णतः रक्कम यावर टाकली आपला वेळ जाऊ नये म्हणून, आणि मी इथे उपक्रम सेव्ह केला. आता इथे सूचना येते की या उपकृतीसाठी निधी पूर्णपणे संपला आहे, नवीन उपक्रम जोडता येणार नाही. म्हणजे याची निधी संपलेला इथे ग्रीन कलर 0 झालं. अजून अबंधित मध्ये 1,05,000 रुपये अजून शिल्लक दिसतात. मग मी अबंधित घेतलं. अबंधित मध्ये
मला माहित आहे की बालस्नेही आणि आरोग्यदायीचे 5 आणि 10,000 शिल्लक आहेत टाकायचे. मी आरोग्यदायी निवडलं. आरोग्यदायी मध्ये एखादी ऍक्टिव्हिटी घेतली. मेडिकल साहित्य खरेदी करणे. त्यासाठी मी 15,000 रुपये खर्च टाकला. यामध्ये इतर मध्ये जे ऑप्शन आहेत ते पाहिले. जर काहीच नसेल तर आपण इतर निवडायचं आणि सेव्ह करायचं. बालस्नेही मध्ये सुद्धा माझे थोडेसे ऍक्टिव्हिटी राहिली होती, पैसे राहिले होते. मी बालस्नेहीची ऍक्टिव्हिटी घेतली. वजन काटा खरेदी करणे. 15,000 रुपये तरतूद केली. यामध्ये B1 साठी मी इतर निवडलं, सेव्ह केलं. आता माझ्याकडे 75,000 रुपये शिल्लक राहिलेत. मला असं वाटलं की ते रस्ता दुरुस्तीसाठी टाकावेत, तर मी रस्ता दुरुस्ती टाकतो. आता पहा, इथे आपल्याला सूचना आहे, तुम्ही रस्ता विकास कामावर 20% पेक्षा जास्त खर्च करू शकत नाही. म्हणजे आपण यावरती अबंधित निधीच्या 20% पेक्षा जास्त खर्च करता येत नाही. म्हणून मी या ठिकाणी समजा 50,000 टाकले तरी ते सेम दाखवतो. म्हणजे एकूण जो निधी आहे 21, त्याच्या 20% पेक्षा जास्त खर्च करू शकत नाही. म्हणजे इथे आपल्याला ते करण्यासाठी 20,000च्या जवळपास निधी टाकला. आता तो सेव्ह झाला. अजून 55,000 बाकी आहे. मी दुसरा ऍक्टिव्हिटी घेतली. बाजार तळ सुधारणा करणे. मी राहिलेले पूर्ण पैसे टाकले. इतर वरच घेतलं, सेव्ह केलं. आता याचे सुद्धा पैसे संपले. म्हणजे माझा 16 वित्त आयोगाचा आराखडा पूर्ण झाला. अशा पद्धतीने इथे शिल्लक इथेही दिसते आणि त्याचं जे सब असेल, सब ऍक्टिव्हिटी असेल, त्याची सुद्धा शिल्लक इथे या ठिकाणी दिसते. आपण इथे जर पाहिलं, मी बंदितचं पाहिलं तरी इथे शिल्लक 0 दिसते. त्यानंतर मी हे क्लोज केलं. आपल्याला या ठिकाणी दिसेल की 16 वित्त आयोगाचा निधी हा आता 0 शिल्लक राहिलेलं आहे. याचं संपलं आणि इथे एडिटचं चिन्ह येतं. जोपर्यंत निधी शिल्लक आहे त्या ठिकाणी प्लसचं चिन्ह येणार. जर निधी संपला तर इथे एडिटचं चिन्ह येणार. म्हणजे आपण त्याच्यामध्ये दुरुस्तीही करू शकतो. त्यानंतर मी ग्रामनिधीचं घेतो. ग्रामनिधीमध्ये मी ऑलरेडी 5% आणि 10%चा आराखडा बनवून ठेवलाय. मी मागासवर्गीय कल्याण निधी जो आहे त्या निधीबाबत दिव्यांग कल्याण निधी घेतला. त्याचे 15,000 शिल्लक आहेत. मी यासाठी सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव हे घेतलं. मी याच्यावरची एक ऍक्टिव्हिटी घेतली. समाज मंदिर सुधारणा करणे. 15,000 रुपये त्या ऍक्टिव्हिटीवर टाकले. 15 मागासवर्गीय रक्कमचे संपलं. प्रशासकीय रक्कम 10,000 शिल्लक आहे. मी आता प्रशासकीय खर्च करतो. थीम निवडली मी सुशासनयुक्त. आपले गोल्स हे ऑटोमॅटिक येतात. ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी कार्यालयीन बाबींवरील खर्च असं म्हटलं. मी राहिलेले 10,000 तिथे तरतूद केली.
माझा आराखडा पूर्ण झाला. आता अबंधित 35,000 रुपये शिल्लक राहिलेले आहेत ग्रामनिधीचे. खरं तर सर्वच अबंधित आहे केंद्र शासनाच्या सूचनामुळे. आपण राज्य शासन आणि केंद्र शासन दोन्हींच्या सूचना पाळणं गरजेचं आहे. इथे मी पायाभूत सुविधायुक्त घेतलं, रस्ते खर्च घेतलं. आपल्याला ही ऍक्टिव्हिटी ड्रॉप डाऊनला दिसेल आणि आपण सर्च सुद्धा करू शकता. रस्ते सुधारणा करणे, 35,000 रुपये राहिलेली रक्कम मी टाकली. मी रकमा थोड्या घेतलेल्या आहेत. आता ग्रामनिधीचा आराखडा संपला. आता आपल्याला नरेगाचा आराखडा बनवायचा. इथे पहा 16 वित्त आयोगाची आपली तरतूद पूर्ण झालेली दिसते इथे पूर्ण म्हणून. मात्र इथे सर्व अबंधित निधीमधनं आरोग्यदायीचे 10,000 आणि बालस्नेहीचे 15,000 राहिलेले आहेत. आपल्याकडे नरेगाची रक्कम शिल्लक आहे ती घेतली. मी इथे थीम घेतली आरोग्यदायी. आरोग्यदायी मध्ये एखादं काम घेतलं. पूरक पोषण आहारासाठी औषधी वनस्पती लागवड करणे. यावर मी 10,000 खर्च टाकले किंवा 15,000 खर्च टाकले. त्यानंतर मी बालस्नेही घेतलं. बालस्नेही मध्ये ते घेतलं की पूरक पोषणाच्या झाडांची किंवा रोपांची लागवड करणे. इथे मी 15,000 घेतले. त्यानंतर आपण दुसरंही घेऊ शकता ऍक्टिव्हिटी किंवा ऑलरेडी ही ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये सुधारणा करू शकता. हे 20,000 रुपये राहिले. मी ते रस्त्यांसाठी टाकायचे असेल तर मी इथे रस्त्यांसाठी टाकून दिले, सेव्ह केले. नरेगाचा आराखडा संपला. अशा प्रकारे माझा हा आराखडा पूर्ण झाला आहे. परंतु आता पहा इथे आरोग्यदायी गावासाठी 5,000 अजून टाकायचे राहिलेले आणि माझा निधी सर्व संपला. अशा वेळेस मी ग्रामनिधी किंवा नरेगा, कारण हे सर्व अबंधित निधी 25% हे ग्रामनिधी आणि नरेगाशी संबंधित आहे. मग मी नरेगामध्ये गेलो. मला 5,000 रुपये आरोग्यदायीसाठी टाकायचे. मग आरोग्यदायीचे हे 15,000 रुपये आहेत आणि याचे 70,000 रुपये. मी याचे 5,000 कमी करेल. आणि आरोग्यदायीचे 5,000 रुपये वाढवतो. आता पाहूया आपली ही अट सुद्धा पूर्ण झाली. आता राहिल्या फक्त 7 पैकी 4 ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत. अजूनही 3 ऍक्टिव्हिटी आरोग्यदायीच्या राहिलेल्या आहेत आणि बालस्नेहीच्या 3 ऍक्टिव्हिटी राहिल्या. अशा वेळेस इथे निशुल्क उपक्रम जे आहेत त्या निशुल्क उपक्रमावर आपण क्लिक करायचं आणि आपण फक्त ती थीम निवडायची. ती थीम निवडल्यानंतर आपण जे ह्या सर्व निशुल्क उपक्रम दिसतील एक एक फक्त ऍक्टिव्हिटी घ्यायची, सेव्ह करायची. दुसरी ऍक्टिव्हिटी घ्यायची, सेव्ह करायची. त्यानंतर तिसरी ऍक्टिव्हिटी घेऊन सेव्ह करायची. डुप्लिकेट ऍक्टिव्हिटी घ्यायची नाही. ती घेतली तरी ती काउंटला येणार नाही. एखाद्या 2 जास्त ऍक्टिव्हिटी घेतल्या हरकत नाही. सेव्ह केली. अशा पद्धतीने 3 ऍक्टिव्हिटी पाहिजे होते, आपण 4 ऍक्टिव्हिटी घेतल्या. आपली ही अट पूर्ण झाली. त्यानंतर बालस्नेहीची निशुल्क ऍक्टिव्हिटी मध्ये गेलं, बालस्नेही निवडलं. बालस्नेहीच्या एक एक ऍक्टिव्हिटी घेऊन सेव्ह. फक्त आपण
ऍक्टिव्हिटी सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे. इथे ऍक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तशा प्रकारचा मेसेज सुद्धा येतो, तो या ठिकाणी दिला. म्हणजे आपला हा आराखडा आता तरतुदीप्रमाणे पूर्ण झालेला आहे. मी मग हा सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर प्रत्येक पेज हे एडिट करायचं आणि नंतर सेव्ह करायचं, याच्यातले कंपल्सरी फील्ड भरायचे. जर या पेजवरील जर आपण सर्व शिल्लक किंवा सर्व या अटी शर्ती जर पूर्ण केल्या नाहीत तर आपण नेक्स्ट पेजला जाणार नाही, कारण यावरील अटी शर्ती पूर्ण केल्याशिवाय आपला आराखडा हा तयार होणार नाही. त्यामुळे एक स्टेप, पहिली स्टेज पूर्ण केल्यानंतर, कंपल्सरी स्टेज पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या स्टेजवर जाणार आहे. मी इथे सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतरच मी पुढच्या स्टेजला जाणार आहे. यात ग्रामसभा ठराव. ग्रामसभा ठराव मध्ये आपल्याला फक्त उपस्थिती टाकायचे. मी इथे 50 आणि 70 अशी उपस्थिती टाकली. ग्रामसभा ठराव ऑलरेडी टाकलेला आहे. इथे सूचक आणि अनुमोदक मी घेतले आणि इथे जतन करा म्हटलं. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होते पहा. कृती आराखडा घेतला. कृती आराखड्यामध्ये आपण जर आपल्याला इतर विभागाची एखादी ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी मदत हवी असेल तर आपण, जसं की मी नेहमी उदाहरण देतो की गायरान जागा विहीर खोदवायसाठी पाहिजे असेल, आपण ती ऍक्टिव्हिटी घेतली असेल तर आपण यामध्ये कृती आराखड्यामध्ये ते टाकावी. त्यामध्ये योजना, कुठल्या योजनेतनं ते ऍक्टिव्हिटी घेतलेले ते सर्व टाकायची, ही पूर्ण माहिती भरायची आणि ते सेव्ह करायची. जर आपली नसेल तर आपल्याला ही त्या ठिकाणी भरण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर 6.64 जो आहे प्रकल्प अहवाल, यामध्ये बदल करा म्हणायचं. योजना निवडायच्या, ज्या योजनांचा आराखडा घेतलेला आहे तोच घ्यायचा. इथे आपण 16 वित्ताग घेतलं. 16 वित्ताग मधलं बंधित अबंधित जे आहे तिथे ज्या ऍक्टिव्हिटी घेतल्या तेच. यामध्ये सर्व याची प्रकल्प अहवालाची 1 ते 28 मुद्द्यांची माहिती भरून आपण सेव्ह करायचं आहे आणि ते सेव्ह केल्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जाईल. कृती आराखड्यापर्यंतच्या काही स्टेप्स या कंपल्सरी आहेत. इथपर्यंत पुढे आपण या स्टेपला कंपल्शन ठेवलेलं नाही. प्रकल्प अहवाल किंवा प्रकल्प आराखडा बनवून झाल्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आहे तांत्रिक छाननी समिती. तांत्रिक छाननी समितीमध्ये बदल करा म्हणायचं आणि पंचायत समितीचा जो काही आदेश असेल तो आदेश क्रमांक आणि तारीख या ठिकाणी टाकायची. जसं की मी इथे 5/26/27 असं टाकलं आणि डेट टाकली 25/6/2026. इथे ग्रामसभेचा ठराव ऑलरेडी येतो आणि मी इथे जतन करा म्हटलं. हा तांत्रिक छाननी समितीचा अहवाल पण तयार झाला. ज्या तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायती जर ऑनबोर्डिंग झाल्या तर त्या तालुक्यांना एक सेपरेट लॉग इन देऊन ग्रामपंचायतने फक्त पोर्टलवर आराखडा सबमिट केला. सबमिट केल्यानंतर पंचायत समिती त्यांच्या लॉग इन मधनं हे सर्व अहवाल किंवा तांत्रिक छाननी समितीचा अहवाल डाउनलोड करून सह्या करून ग्रामपंचायती देतील. त्यासाठी सेपरेट ग्रामपंचायतला आराखडा सबमिट करण्याची पण आवश्यकता नाही. मॅन्युअली ते सबमिट होईल, प्रिंट वगैरे सबमिट होतील, परंतु तांत्रिक छाननी समितीचं कार्य लवकर तयार होईल. जी शेवटची स्टेप राहिलेली आहे ती अहवाल निर्मिती. यामध्ये जे सर्व प्रकारचे अहवाल या ठिकाणी ऑलरेडी तयार होतात. मग आपण एक एक डाउनलोड करू शकतो. हा अहवाल आहे पहिला, त्याची प्रिंट काढायची किंवा आपण सेव्ह करून ठेवायचं. अशा पद्धतीने हे सर्व अहवाल तयार होतात. आपण वार्षिक आराखडा या ठिकाणी आहे. वार्षिक आराखडा पण तयार होतो. सर्वच अहवाल यामध्ये ऑटो जनरेटेड आहे. आपल्याला त्यासाठी सेपरेट असं काही तयार करण्याची आवश्यकता लागत नाही. आता राहतो हा पूर्ण पोर्टल जे आहे ते आपण इंग्लिश मध्ये, या ठिकाणी इंग्लिश बटनला क्लिक केल्यानंतर पूर्ण पोर्टल हे इंग्लिश मध्ये कन्वर्ट होतं.
जेव्हा आपण हा वार्षिक आराखडा डाउनलोड करतो तेव्हा पूर्ण आराखडा हा रिपोर्ट हा इंग्लिश मध्ये कन्वर्ट होतो. मग आपण यामधील ऍक्टिव्हिटी ही कॉपी करायची आणि इग्राम स्वराज पोर्टलवर डायरेक्ट तिथे पेस्ट करायची सर्च करण्यासाठी. त्यामुळे आपला यावरील ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या इग्राम स्वराज पोर्टलवर ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच ऍक्टिव्हिटी जशाच्या तशा आहेत. त्यामुळे ह्या ऍक्टिव्हिटी तिथे सर्च होणार आहेत. त्यामुळे आपल्याला याची मदत हा आराखडा तयार करण्यासाठी आणि आराखडा भरण्यासाठी या दोन्ही गोष्टींसाठी ही होणार आहे. त्यामुळे आपण आपला आराखडाही बिनचूक होईल आणि आपला आराखडा अपलोड सुद्धा बिनचूक होईल. फक्त आपण बजेटरी अलोकेशन हे व्यवस्थित करायचं आहे. अशा पद्धतीने या ई ग्रामदिशा पोर्टलवर एक अचूक, बिनचूक आणि चांगल्या पद्धतीचा आराखडा हा सोप्या पद्धतीने तयार होईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचं रफ वर्क करण्याची आवश्यकता नाही. आता सद्यस्थितीत 16 वित्त आयोगाचा निधी प्राप्त झालेला नाही पोर्टलवर. परंतु सपोज असं झालं की आपल्याला जो निधी आहे तो निधी बदल झाला, जर जास्त रकमेचा आला तर आपण या ठिकाणी बदल असं म्हणू शकतो आणि इथे तो जास्तीचं रक्कम टाकून आपण ती रक्कम सेव्ह करू शकतो. फक्त यामध्ये एक आहे की आपण जी ऑलरेडी खर्चाला रक्कम टाकलेली आहे त्यापेक्षा कमी रक्कम आपण टाकू शकत नाही, कारण तो आराखडा मायनस मध्ये जाईल. म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी कंडिशन वापरलेली. मग आपण जर रक्कम कमी करत असाल तर तेवढ्या रकमेच्या ऍक्टिव्हिटी तिकडे कमी कराव्यात, म्हणजे आपल्याला त्या दिसतील. परंतु आपण जर जास्त रक्कम जर टाकली आणि ती सेव्ह केली, अर्थात सर्व योजनांसाठी हे लागू आहे, तर या ठिकाणी ती जतन होईल. ती जतन झाल्यानंतर आपण वार्षिक आराखड्यामध्ये जायचं. वार्षिक आराखड्यामध्ये संकल्प वार्षिक आराखड्यामध्ये त्या ठिकाणी जी जास्तीची रक्कम टाकली त्याची अतिरिक्त रक्कम इथे दिसेल आणि परत पुन्हा प्लसचं बटन ऍक्टिव्हेट होईल. आपण त्याप्रमाणे तो आराखडा सबमिट करायचा. आपल्याला वाटलं की जास्तीची जी रक्कम आलेली आहे ती आपण ह्या ऍक्टिव्हिटीवरतीच डिवाइड करायची, तर आपण तशा पद्धतीने करू शकता. जसं की बंदित 60,000 रुपये आहे, मी याच ऍक्टिव्हिटीवर 60,000 रुपये मला खर्च करायचे, तर मी इथे 90,000 केलं, सेव्ह केलं, माझे 60,000 रुपये संपून गेले. त्यानंतर अबंदितच्या बाबतीत सुद्धा अबंदित निधी जो आहे तो 60,000 रुपये मी इथे टाकले. सपोज रक्कम टाकली, सेव्ह केलं, ओके. आपल्या या रकमेपेक्षा जास्तीचा आराखडा तयार होतोय तो. आपण दुसरी ऍक्टिव्हिटी टाकली यामध्ये, सीएससी सेवा केंद्र उभारणे. शिल्लक दिसते 60,000 रुपये. आपला हा आराखडा पूर्ण झाला. अशा पद्धतीने हा आराखडा पूर्ण होतो. आता इथे पहा, इथे रक्कम वाढवली तर इथे हा गॅप दाखवलाय. 2,500 रुपये आरोग्यदायीवर कमी पडतात. आपण पुन्हा एडिट वर जायचं, आरोग्यदायीवर कुठले टाकलेले ते पाहायचं, थीम वर इथे पण आपल्याला कुठेतरी कमी करावं लागतील रक्कम. म्हणून मी या ठिकाणी इथे 20च्या ऐवजी 60च्या ऐवजी मी इथे 50,000 घेतले, अपडेट केले आणि आरोग्यदायीवर जे 10,000 शिल्लक आहेत ते मी इथे 25,000 केले आणि अपडेट केले. आता अट पूर्ण झाली आणि
हा आराखडा जतन झाला. आता त्यामुळे मी हे यासाठी दाखवलं की आपण पूर्ण आराखडा हा आत्ताही तयार करू शकता 16 वित्ता किंवा इतर योजनांच्या बाबतीत. जरी आपली रक्कम जर त्याच्यामध्ये काही बदल झाला तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही. आपल्याला तो आराखडा एडिट करता येईल, ऍक्टिव्हिटी डिलीट करण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने आपण यावर विना कोणत्याही प्रकारचा पेपरलेस आराखडा तयार करू शकता, बिनचूक आराखडा तयार करू शकता. सर्वांनी आराखडा तयार करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.